22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होते। संपूर्ण भारतात रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि रामभक्तांसाठी हा मोठा आनंदाचा क्षण असेल। त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी आणि पुणेकरांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट म्हणजे हिंदुस्थानातील पहिलं शंखवादक पथक केशव शंखनाद पथक गुरुवारी पुणे रेल्वे स्थानकावरील श्री दत्त महाराज मंदिरात महाआरती करत आणि त्यानंतर शंखनाद करून अयोध्येच्या दिशेने प्रस्थान त्यांनी केलेले आहे। दरम्यान यावेळेस नितीन महाजन यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी पुण्यातून केशव शंखनाद पथक हे अयोध्येच्या दिशेने आता रवाना होत आहे। आपल्यासोबत केशव शंखनाद पथकाचे संस्थापक अध्यक्ष आहेत। सर, किती सदस्य संख्या आहे आणि आता आपण अयोध्येच्या दिशेने जात आहात, कशा प्रकारे तुमच्या मनात आनंद असेल? जय श्रीराम। आनंदात तर आमचा गगनात मावत नाहीये। आम्ही फक्त वाट बघतोय की आम्ही कधी अयोध्येला पोहोचतोय। केशव शंखनाद पथकाचे 450 सदस्यांपैकी 111 सदस्य घेऊन आम्ही आता अयोध्येकडे रवाना झालोय। आता आमची थोड्या वेळात इथनं आमची रेल्वे निघणार आहे। अयोध्येत जाऊन आम्हाला आपल्या पुणे शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक करायचं आहे आणि आपल्याला जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत। आणि आमचे तुमचे सगळ्यांचे आराध्य दैवत 450 वर्षानंतर आपल्या जागेवर विराजमान होत आहेत। याचा आनंद हा सांगण्यासारखा नाहीये, फक्त तो स्मरण करण्यासारखा आहे। आणि आम्ही ते सगळे चित्र आमच्या डोळ्याने येती देह येती प्राण आमच्या मनात ठेवणार आहोत आणि त्याचा आनंद पूर्ण हिंदुस्थान घेणार आहेत। आम्ही फक्त एवढे आम्ही भाग्यशाली समजतो की त्यावेळेस आम्ही अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी आमची सेवा अर्पण करणार। आपण पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आहोत आणि या ठिकाणी छोटंसं दत्त महाराजांचं मंदिर आहे। त्या ठिकाणी ते आता आरती करणार आहे आणि त्यानंतर अयोध्येच्या दिशेने ते निघणार आहेत। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।